या ठिकाणी एक मिनिट नवना सर, एक मिनिट सामना थांबवा. पायरीवरती बसलेले उठा लगेच. तुम्ही जोपर्यंत उठणार नाही तोपर्यंत सामना चालू होणार नाही. पायरीवरती बसलेले पटकन उठा लगेच. हवेलीवरती त्या ठिकाणी जे पायऱ्यांवरती प्रेक्षक आहे ना लगेच उठायचे. ठीक आहे चला सामन्याला आता गरजेचं आहे. आपण सुरुवात करणार आहोत आणि पहिल्या इनिंग साठी पुन्हा एकदा नवनाथ साबळे सरांना विनंती आहे आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. प्रेक्षकांना खूप खूप धन्यवाद देईन. आपण तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात. पहिला बॉल मैदानाच्या आत. पहिल्याच बॉलवरती जोरदार अपील. काय झाले मैदानाच्या आत? जोरदार अपील केली पंचांकडे. या ठिकाणी ऍडव्होकेट राहुल भैया शेटे यांच्या वतीने जर कुठलाही संघ जो संघ विजयी होईल त्या संघासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि गुराबाई आणि प्रमोददादा शिंदे यांच्या वतीने तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक. त्या ठिकाणी बजरंग 11 हा संघ जिंकला तर ऍडव्होकेट राहुलभाई शेटे यांच्या वतीने 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. जे काही पारितोषिक आहे ना ते आता तुम्ही मुख्य व्यासपीठ जमीलभाई शेख त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी जाऊन लावा. धन्यवाद. हो त्यानंतर उदय आटोळे. लाजवाब फटका जो काही खेळला जातोय. दुसऱ्या धावेला थोडासा लालची ठरत होता. पहा सेमी फायनल मधून दोनही संघ एलिमिनेटर राऊंड मध्ये एक आलेला संघ अर्थात जे आपण पाहतोय रिजवान खान यांच्या मालकीचा असलेला आरके रायडर्स, तर दुसऱ्या बाजूने जे आपण पाहतोय राजेंद्र शेठ गुंजाळ कैलास शेठ गुंजाळ यांच्या मालकीचा असलेला जय बजरंग 11 संघ मैदानाच्या पूर्णपणे नामदार चषक 2021 चा फायनलचा सामना प्रेक्षकांना तुम्ही आम्ही पूर्णपणे अनुभवतोय. नामदार साहेबांवरचं प्रेम जे आपण पाहतोय संपूर्ण जनतेनं जे परत एकदा दाखवलंय. मैदानाच्या चौफेर कुठंच अशी जागा शिल्लक राहिली नाही की तिथे प्रेक्षकांना बसायलाय. जे राजूभाई शेख असतील, जमीलभाई शेख असतील, रेलकर सर, मोहसिन सय्यद, नागेश पवार, बाबा बर्डे, इस्माईल शेख, राहुल कसाब, नौशाद शेख आणि संपूर्ण YCM परिवारानं घेतलेले कष्ट आज मात्र जे काही पार पडले जात आहेत. यावेळेस फटका अतिशय सुंदर आहे. विक्की मुंडे कॅच. विक्की मुंडे झेल टिपतोय. धक्का क्रमांक पहिला रिजवान खान बाद. अरे का वाजव ना. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. सुराणा फार्मा व रॉयल वेट फार्माचे प्रोप्रायटर मान्य श्री सुदेश शेठ सुराणा यांची द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिले असे राहुरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय नगरसेवक सन्माननीय सागर भाऊ तनपुरे हे देखील या ठिकाणी जे उपस्थित झालेत त्यांचं देखील या ठिकाणी नामदार चषकाच्या वतीनं राहुरी प्रीमियर लीग 2021 च्या वतीने सहर्ष असं स्वागत. आणि या विकेटसाठी आपण पाहतोय संघाचे ओनर कैलास शेठ गुंजाळ आणि अनिल शेठ गुंजाळ यांच्या वतीने मात्र 500 रुपयांचं पारितोषिक. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय 71,000, 51,000, 35,000, 25,000. त्याही पेक्षा प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या संघ मालकासाठी एक 2 व्हीलर, सोन्याची अंगठी, 2 रेसिंग सायकल अशी स्पर्धा जी आपण पाहतोय नामदार चषक 2021. हो यावेळेस डाउनी ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा बॉल पर्यंत पोहोचेल आणि तोपर्यंत घेतलेली धाव फलकावरती जे आपण पाहतोय आतापर्यंत संघाने कमवल्या तब्बल 2 धावा. या स्पर्धेमध्ये जे आपण पाहतोय भरपूर 50 लागल्या. एक शतक देखील जे आपण काही पाहिलंय मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांची तुडुंब भरलेली गर्दी. अर्थात नामदार चषक 2021 चा धगधगता थरार याच देही आणि याच डोळा तुम्ही आम्ही पूर्णपणे अनुभवतायत. ऑनलाईन प्रेक्षक देखील जे आपण पाहतोय भरपूर वाढले गेलेत. यावेळेस बिग हिट केलाय. चेंडू हवेमध्ये असेल. इथं झेल टिपला गेलाय. धक्का क्रमांक दुसरा. विक्की मुंडे झेल टिपतोय. फलंदाज बाद. अरे का वाजव ना. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. सुराणा फार्मा व रॉयल वेट फार्माचे प्रोप्रायटर मान्य श्री सुदेश शेठ सुराणा यांची बळीची फटाक्यांची आतिषबाजी काय दाखवून देते. राहुरी प्रीमियर लीग पर्व दुसरं यशस्वीरित्या जे आपण पाहतोय पार पडलं जातंय. धक्का क्रमांक दुसरा जे आपण पाहतोय संघाला बसला गेलाय. तर ह्या चेंडूवरती जर विकेट गेली कोणी जर जेल घेतला तर रवी तनपुरे यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक. गोराभाई आणि प्रमोदजी शिंदे यांच्या वतीनं देखील 3,000 रुपयाचं पारितोषिक विजेत्या संघासाठी. हे पूर्णपणे दिलं जातंय. उदय आटोळे करतोय गोलंदाजांचे वाटोळे आणि हा
ठिकाणी षटकार 6 धावा. फटकास ध्वधार हा गेला षटकार. श्रीराम दत्त मित्रमंडळाचे उपाध्यक्ष मान्य श्री सचिन शेठ बुराडे यांचा षटकार. धन्यवाद. ₹2100 पारितोषिक या ठिकाणी जे असणार आहे आणि प्रत्येक षटकारांसाठी सन्माननीय शफीक भाई शेख टाकळी मिया यांच्या वतीनं ₹2100 पारितोषिक या ठिकाणी जे असणार आहे. या ठिकाणी अजून एक पारितोषिक येतंय. कुठल्याही फलंदाजानं जर 6 बॉलमध्ये 7 षटकार मारले तर जॅकी अण्णा माळी यांच्या वतीने जे आपण पाहतोय लगातार 6 षटकारासाठी ₹6,766 पारितोषिक. गोलंदाज तयार. विकास यावेळेस परत एकदा चेंडू थेट डीप मिड विकेट सीमा रेषा पार. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. षटकार. फटकास ध्वधार हा गेला षटकार. श्रीराम दत्त मित्रमंडळाचे उपाध्यक्ष मान्य श्री सचिन शेठ बुराडे यांचा षटकार. पूर्णपणे आरके रायडर संघाच्या 14 धावा. एका बाजूने जर पाहिलं आरके रायडर संघ या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या बनवणारा संघ आहे 116. तर दुसऱ्या बाजूने स्पर्धेत अद्याप एकही सामना न हरलेला संघ अर्थात बजरंगी 11. तर आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय शफीक भाई शेख टाकळी मिया यांच्या वतीनं ₹2100 पारितोषिक हे प्रत्येक षटकारासाठी दिले जाणार आहे. एका बाजूने जे आपण पाहतोय 122 धावा सर्वाधिक धावसंख्या बनवणारा संघ आहे आरके रायडर्स. गोलंदाज तयार होतोय. संघाचा विकास यावेळेस सुरेख देखना फटका. विक्की मोंडे समोर आहे. समोरच्या स्क्रीन पाशी जे आपण पाहतोय बॉल पूर्णपणे अडवला जाईल. धावफलकावरती संघाची धावसंख्या एका धाव्याने जे आपण पाहतोय वाढली जाते 15 धावा. दोनही संघांना जे आपण पाहतोय स्वप्न पाहिलं होतं. स्वप्न काय पाहिलं होतं तर स्वप्न हे पाहिलं होतं की नामदार चषक 2021 ची फायनल खेळायची. परत एकदा बिगेट चेंडू जातोय थेट सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. फटकास ध्वधार हा गेला षटकार. श्रीराम दत्त मित्रमंडळाचे उपाध्यक्ष मान्य श्री सचिन शेठ बुराडे यांचा षटकार. हो यावेळेस फटका फसलाय. हो क्या बात. धक्का क्रमांक 3 फलंदाज बाद उदय आठवले बाद. वाजव ना. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. सुराणा फार्मा व रॉयल वेट फार्माचे प्रोप्रायटर मान्य श्री सुदेश शेठ सुराणा यांची बळीची ज्यांना पारितोषिके लावायची त्यांनी मुख्य समालोचन कक्षामध्ये जा. जमील भाई त्या ठिकाणी आहेत. राहुल बोंबे सर त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी पारितोषिक द्या. उदय आठवले ज्या परतलेत. उदय आठवलेच्या विकेट साठी संघाचे ओनर आपण पाहतोय कैलास शेडगुंजाळ अनिल शेडगुंजाळ यांच्या वतीनं आणि राहुलभाई शेटे यांच्या वतीनं देखील ₹500 पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. आरके रायडर संघाचा आता ढाण्या वाघ मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहतोय चाललाय. मिस्टर युनिव्हर्सल बॉस सुनील खर्डे मैदानाच्या आतमध्ये जे आपल्याला पाहायचं याच मैदानावरती पाठीमागच्या वर्षात आणि या वर्षात अशी 2 शतकं या मैदानावरती झळकवणारा सुनील खर्डे मैदानाच्या चाललाय. धावफलकावरती संघ जे आपण पाहतोय या ठिकाणी पारितोषिक येते सन्माननीय अजिन किनाराचे मालक सुनील खर्डेने जर 6 षटकार खेळले तर ₹2100 पारितोषिक आणि फलंदाज बाद. आणखीन एक करंट. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. सुराणा फार्मा व रॉयल वेट फार्माचे प्रोप्रायटर मान्य श्री सुदेश शेठ सुराणा यांची बळीची
त्या संघासाठी आणि पहा गुराभाई शेख गोलंदाज आणि प्रमोद शिंदे यांच्या वतीनं 3000 रुपयांचं पारितोषिक जो संघ फायनल मध्ये विजेता ठरेल त्या संघासाठी आहे. गोलंदाज विकास जे आपण पाहतोय पूर्णपणे विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती येऊन ठेपलाय. स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक होणार की नाही आपल्याला पाहायचंय. रिजवान खान यांनी पहिली केली आहे. स्पर्धेतील निर्धाव षटक जे आपण पाहतोय पूर्णपणे श्यामनं टाकलं होतं. इतिहासाची पानं तुम्ही पहा. आरपीएल दुसऱ्या पर्वातील या स्पर्धेचं जे आपण पाहतोय एकदम चित्रकरण लाजवाब. गोलंदाज तयार. हा चेंडू पूर्णपणे बीट करून बसला. आपण पाहतोय सन्माननीय शिवाजी बाचकर यांच्या वतीने देखील विकेटसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आले. विकाससाठी हे पारितोषिक आहे. 2 ओव्हर नंतर शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. युनिक बेकरचे मालक परवेज भाई सय्यद यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. तर आपण पाहतोय सुनील खर्डीची जर विकेट कोणत्या गोलंदाजाने घेतली सन्माननीय अफसरभाई मिर्झा यांच्या वतीनं 2100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. आणि सुनील खर्डेच्या षटकार हॅट्रिक साठी सन्माननीय राज टेलर चे प्रोप्रायटर राहुरी खुर्द यांच्यातर्फे 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. लगातार 6 चेंडूवरती 6 षटकार मारले तर जाकीर अण्णा माळी यांच्या वतीने जे आपण पाहतोय 6767 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. दरम्यानच्या काळात तलफ टी सेंटरचे मालक कुलदीप शेठ येथे उपस्थित आहेत. त्यांचं या हार्दिक कमिटीच्या वतीने हार्दिक असं स्वागत. धन्यवाद. 21 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 जे आपण पाहतोय दादाभाई शेख. गोलंदाजांचा जो आपण पाहतोय रफ्तार का राजा म्हणून जे काही दादाभाईला पूर्णपणे ओळखलं जातं. समोरच्या बाजूला शतकवीर सुनील खर्डे बिघित तर केलाय. क्षेत्ररक्षक जे आपण पाहतोय पिंटू गुंदाळ कैलास गुंदाळ बालपर्यंत जे आपण पाहतोय येत आहेत. 1 धाव पळून कंप्लीट केली जाईल. संघाची धावसंख्या वाढली जाते. स्कोर कार्ड वरती 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवले गेल्यात. जो कभी संघर्षाचे चर्चित नहीं होता इतिहास गवाए वो कभी जीत से चर्चित नहीं होता. फटाक्यांची आतिषबाजी पूर्णपणे दाखवून देते. तर आपण पाहतो या ठिकाणी स्पर्धेसाठी या ठिकाणी आगमन होतोय युवा नेतृत्व राहुरी अर्थात हर्षदादा तनपुरे यांचं मात्र जे काय आगमन होतंय जोरदार टाळ्यांनी मात्र त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. राहुरी प्रीमियर लीग नामदार चषकामध्ये तुमचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. यावेळेस पाहुणे मोका मारला चौका. मिरावली मोबाईल राहुरीचे मालक मान्य मोहसिनभाई शेख यांचा चौका. हर्षदादा तनपुरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. तमाम क्रिकेट रसिकांच्या वतीनं नामदार चषकाच्या वतीनं राहुरी प्रीमियर लीगच्या वतीनं हर्षदादांच्या या ठिकाणी मानवंदना देऊया कर्तृत्वान युवा नेतृत्वाला. मान्य नामदार प्राजक्त दादा तनपुरे पाटील यांच्या कला कौशल्याला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहुरी व भारत भाऊ भुजाडी पाटील मित्र मंडळाच्या आयोजनाला सज्ज होऊया राहुरी प्रीमियर लीगच्या भव्य क्रिकेट स्पर्धेला. राष्ट्रवादी काँग्रेस सौजन्य दिले सन्माननीय दीपक शेठ रट्टे हे देखील या ठिकाणी येऊन उपस्थित झालेत. साहेबांचं देखील या ठिकाणी राहुरी प्रीमियर लीग नामदार चषक 2021 मध्ये स्वागत आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 27 धावा आतापर्यंत बनवले गेल्यात. या ओव्हरचे आपण पाहतोय दादाभाईचे 2 बॉल जे आतापर्यंत आपण पाहतोय शिल्लक आहे. कशा रीतीने कामकाज केलं जातं इथं मात्र टार्गेट जे आपण पाहतो सुनील खर्डेला जे पूर्णपणे केलंय. आणि या आधीच्या इनिंग मध्ये तो एक भयानक पवित्र रूप आक्रमक जे काही रूप धारण करून होता त्यामुळे त्याला इथं आता थोडस गाठवण्यात आले गेले. दादाभाईचा पुढचा बॉल
यावेळेस परत एकदा चांगला फटका जो आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूचा सीमा रेषा पार आणि हा चौकार 4 रन 4 धावा. पाहुणे मोका मारला चौका. मिरावली मोबाईल राहुरीचे मालक मान्य मोहसिनभाई शेख यांचा चौका. आपण पाहतोय या ठिकाणी माननीय नामदार आणि महाराष्ट्र राज्याचे जे काही मंत्री आहेत त्यांचे बंधू हर्षदादा तनपुरे यांचे बंधू आपण पाहतो या ठिकाणी हर्षदादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान संपूर्ण कमिटीच्या वतीनं या ठिकाणी मात्र जो केला जाणार आहे. हर्षदादांना विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. 3 ओव्हर नंतर 31 धावा आरके रायडर संघाच्या धावफलकावरती. 3 ओव्हर 31 धावा. संपूर्ण कमिटीला या ठिकाणी विनंती आहे या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ आणि शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ओव्हर संपली. युनिक बेकरचे मालक परवेज भाई सय्यद यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. आज प्राजक्ता तनपुरे यांना मात्र या ठिकाणी आपल्या अद्भुत सहकार्याने आरपीएल झाली धन्य जेव्हा लाभले आपल्या या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचे सौजन्य. आरपीएल ला प्रथम क्रमांकाचे ₹71,000चे सौजन्य देणारे आपल्या अद्भुत सहकार्याने आरपीएल झाली धन्य जेव्हा लाभले आपल्या या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचे सौजन्य. आरपीएल ला प्रथम क्रमांकाचे ₹71,000चे सौजन्य देणारे मान्य नामदार प्राजक्तदादा तनपुरे पाटील राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य व 2 व्हीलरचे सौजन्य देणारे आपल्या स्पर्धेचे जे काही आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं स्पर्धेला आणि राहुरी प्रीमियर लीगच्या आयोजकांना कोणतीही मदत जे काही सरळ हाताने करतात. राहुरी प्रीमियर लीगच्या आयोजकांनी राजूबाईंनी फक्त एक शब्द टाकायचा आणि तो शब्द त्यांनी मात्र उचलून धरायचा असे असणारे आपण पाहतो या ठिकाणी भारतशेठ भुजाडी पाटील यांचा देखील या ठिकाणी मात्र तो सन्मान केला जातोय. आणि हा सन्मान करण्यासाठी हर्षदादा तनपुरे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी मात्र भारतशेठ भुजाडी पाटील यांचा मात्र सन्मान करायचा आहे. राजूबाई शेख देखील या ठिकाणी सन्मान करणार आहेत. त्यानंतर मानवंदना देऊया कर्तृत्वान युवा नेतृत्वाला. मान्य नामदार प्राजक्त दादा तनपुरे पाटील यांच्या कला कौशल्याला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहुरी व भारत भाऊ भुजाडी पाटील मित्र मंडळाच्या आयोजनाला सज्ज होऊया राहुरी प्रीमियर लीगच्या भव्य क्रिकेट स्पर्धेला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहुरी व भारत भाऊ भुजाडी पाटील मित्र मंडळाच्या साहेबांना मात्र सन्मानित करायचे. आपल्या स्पर्धेसाठी आपण पाहतोय द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक माध्यमातून आपल्या अद्भुत सहकार्याने त्यांचा सन्मान मात्र या ठिकाणी जो राजूबाई शेख स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून मात्र केला जातोय. फटका असा ध्वजार हा गेला षटकार. श्रीराम दत्त मित्र मंडळाचे उपाध्यक्ष मान्य श्री सचिन शेठ बुराडे यांचा षटकार. चालतंय मान्यवरांची देखील अशी विनंती आहे सर्वांना सामना पाहायचा आहे. सत्कार सोहळा आपण या ठिकाणी थांबवतोय. जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. ओव्हर टू नवनाथ साबळे सर. धाव फलकावरती आपण पाडे 38 रन जे आतापर्यंत बनवले गेल्यात. गोलंदाज नवनाथ तयार. यावेळेस गुडघा टेक तमाशा देख दे धनादन सुनील खर्डे एक बहारदार पॉवरफुल बुलंदी जॅक्सन षटकार. स्कोर कार्ड वरती धाव संख्या जी आपण पाहतोय जाऊन पोहोचली गेली 44 धावा. मित्रांनो एक वेगळं रूप आज मात्र सुनील खर्डेनं पूर्णपणे काही धारण केले गेले. या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांच्या नावावरती खऱ्या अर्थानं हा करंडक या ठिकाणी उभारला गेलाय. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री यांचे चिरंजीव सोहम प्राजक्ता तनपुरे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. नामदार चषक संपूर्ण राहुरी प्रीमियर लीगच्या वतीनं या ठिकाणी मात्र सहर्ष असं स्वागत. षटक क्रमांक मैदानाच्यात आपण पाहतोय पूर्णपणे चौथं जे सुरू आहे. संघाचा कॅप्टन जे आपण पाहतोय नवनाथच्या हातामध्ये बॉल आहे. धाव फलकावरती 44 धावा आरके रायडर संघाच्या ज्या आतापर्यंत बनवले गेल्यात. पहिल्या इनिंग मध्ये किती धावा येणार हे आपल्याला पाहायचंय. हो यावेळेस परफेक्ट टायमिंग जो आपण पाहतोय पूर्णपणे होऊ शकला नाही.
चेंडू जे आपण पाहतोय पूर्णपणे डॉट आहे. कुठला संघ जे आपण पाहतोय आता फायनलच्या दावेदार होईल शेवटच्या बॉल तर आपण पाहतोय या ठिकाणी पर्यंत. पारितोषिक आहे ते संघाचे संघमालक बजरंग इलेव्हन संघाचे संघमालक आहेत कैलास शेठ गुंजाळ आणि प्रकाश शेलार यांच्या वतीने पारितोषिक आहे. जो कोणी सुनील खर्डेची विकेट घेईल ते विकेटसाठी 2100 रुपयांचं पारितोषिक. गोलंदाज तयार. या वेळेस परत एकदा सुंदर फटका, परंतु जास्त धावा इथं मात्र दिल्या जात नाहीत. एक चांगली कष्टची आपण पाहतो, एक चांगला प्रयोग मात्र योगेश पवारनं जो काही कानमंत्र दिला त्याला परफेक्ट आजमावण्याचं कामकाज जे आपण पाहतोय यावेळेस आता मात्र नवनाथ करतोय. कुठल्याही प्रकारची चूक तो पूर्णपणे करत नाहीये. धाव फलकावरती जे आपण पाहतोय 45 धावा जे आतापर्यंत आरके रायडर संघाच्या ज्या काही पूर्णपणे लागल्या गेल्यात. पाठीमागे जे आपण पाहतोय पाठेराखी दोनही संघाला कमी नाहीयेत. विकेट आणि षटकार गेल्यानंतर फटाक्यांची होणारी आतिषबाजी जे आपल्याला पूर्णपणे दाखवू देते. इथं मात्र दोन संघ अद्याप जिंकलेले नाहीयेत, परंतु इथं मात्र क्रिकेट जे काय आहे ते जिंकले. आणि या दरम्यान फलंदाज चुकी करतोय. फलंदाज बाद. धक्का क्रमांक जो आपण पाहतोय 5व्या संघाला बसला गेलाय. फलंदाज बाद. आणि ह्या विकेटसाठी सन्माननीय प्रकाश शेठ शेलार यांच्या वतीने मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आले. मित्रांनो, ज्याला क्रिकेट कळलं तोच खरा एक जाणकार प्रेक्षक या मैदानावरती. राहुरीचे प्रेक्षक जे आपण पाहतोय खूप हुशार आहेत. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आत आपण पाहतोय पळहे गावचा दादाभाई, एक लोणी प्रवराचा दादाभाई आतमध्ये. पहा राहुरी प्रीमियर लीग नामदार प्राजक्त दादा तनपुरे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री यांच्या नावावर आपल्या अद्भुत सहकार्याने आरपीएल झाली धन्य. जेव्हा लाभले आपल्या या स्पर्धेला ट्रॉफी सौजन्य. आरपीएल ला ट्रॉफी सौजन्य देणारे मान्य श्री गोरक्षेठ अडसुरे सदस्य जिल्हा मत्स्य नियोजन समिती यांचे मनापासून हार्दिक आभार. हार्दिक थँक्यू. धन्यवाद. पाहताय 45 धावा 4 ओव्हर नंतर 45 रन. षटक क्रमांक मैदानाच्यात आपण पाहतोय पूर्णपणे 5वं जे सुरू होतंय. राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमला. राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या. राष्ट्रवादीमय वातावरण जे आपण पाहतोय जिकडे तिकडे चोहीकडे. यावेळेस परत एकदा दे धनादन शूट द फायर ठिसक्या छरत. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमला. राष्ट्रवादी पुन्हा या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी पटकावणार आहे त्या संघासाठी गुराभाई शेख आणि प्रमोद शिंदे यांच्या वतीने मात्र 3000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. धाव फलकावरती धावा जे आपण पाहतोय 51 धावा जे आतापर्यंत बनवले गेल्यात. परत एकदा चांगला फटका क्षेत्ररक्षक नवनाथ बॉल पर्यंत आपण पाहतोय आलाय. पाठीमागून जगन्नाथ एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉलला जे काय कव्हर करेल आणि तोपर्यंत जे आपण पाहतोय स्वस्तामध्ये 2 धावा सुनील खर्डे पळून कंप्लीट करतोय. तर सुनील खर्डेच्या लागोपाठच्या 2 षटकारांसाठी राज ट्रेलर यांच्या वतीने देखील 201 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. स्कोर कार्ड वरती जे आपण पाहतोय 53 धावा पूर्णपणे ज्या काही बनवले गेल्यात आरके रायडर संघाच्या. तर या ठिकाणी सुनील खर्डेच्या लागोपाठच्या 6 षटकारांसाठी सन्माननीय अझीम किनाराचे मालक सन्माननीय मोबिन मुसाणी यांच्या वतीनं 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे सुनील खर्डेसाठी. यावेळेस चांगला फटका आणि चेंडू देखील आपण पाहतोय एकदम सुंदररित्या जो पूर्णपणे अडवला जातोय. जिथं जिथं जे आपण पाहतोय की 6 धावा एका बॉलवरती जे काही येत होत्या इथे 2 धावा जे आपण पाहतोय जोरदार वेगात तर सुनील खर्डेला पळून काढावे लागतात. स्कोर कार्ड वरती जे आपण पाहतोय 55 रन जे आतापर्यंत बनवले गेल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक मैदानाच्यात आपण पाहतोय 5वं जे काही पूर्णपणे सुरू आहे. तुम्ही आम्ही पाहतायत नामदार चषक 2021 चा फायनलचा धगधगता थरार.
आणि याच दरम्यान हा देखील चेंडू जो आपण पाहतोय ब्लॉकचा मारा. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पूर्णपणे प्रमोद द्वारा जी काय पाहायला मिळते. वारंवार जे मात्र आता एखाद्या खवळलेल्या हत्तीच्या पायामध्ये साखळदंड रोवण्याचं कामकाज जे काही केलं जाते अशा रीतीनं सुनील खेळेला आता मात्र साखळदंड जो आपण पाहतोय पूर्णपणे टाकले गेलेत, थकवलं गेले, पूर्णपणे रोखले गेले, जखडले गेले, परंतु थांबन आणि हॉटेल कसला तो सुनील कसला. 55 धावा धावफलकावरती, 55 रन ऑन स्कोर कार्ड आर के रायडर संघाच्या धावफलकावरती. लाजवाब, परंतु पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. धन्यवाद. राज टेलर राहुरी खुर्द यांच्या वतीनं सुनील खर्डेनं जर लागोपाठचे 2 षटकार खेळले तर 200 रुपयांचं पारितोषिक आहे. स्कोर कार्डवरती जे आपण पाहतोय एक वाईड ना अतिरिक्त धावा आली आहे. 56 धावा धावफलकावरती ज्या पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतीये. आपदक 56 षटक क्रमांक मैदानाच्या सूर्य 5व. सुनील खर्डेला आपण पाहतोय की या मैदानावरती त्यांनी गेल्या पाठीमागच्या वर्षी आणि या वर्षी सुद्धा जे आपण पाहतोय शतक झळकवलं. आता मात्र त्याला पूर्णपणे होल्ड केलंय. बॅटेची कड, ओहो डाय मारली होती. वा, सुरेख प्रयत्न, सुरेख एफर्ट जे आपण पाहतोय संघासाठी दिला जात आहे आणि त्या क्षेत्ररक्षकासाठी जे आपण पाहतोय टाळ्या वाजल्या गेल्यात. संघ मालक राजेंद्र गुंजाळ यांच्यासाठी टाळ्या वाजवा. जीव पूर्णपणे धोक्यात घालून डाय मारली होती, परंतु कळवतायत काहीच झालं नाही. मला वाटतं सबस्टिट्यूट करायचे का. चला, तर आपण पाहतोय अतिशय सुरेख अशी डाय त्या ठिकाणी मारली गेली. मारलेला सूर आणि उडालेला धूर तुम्ही मैदानावरती पाहिलाय. जरी कॅच झाला नसला तरी राहुलभाई शेटे यांच्या वतीनं ह्या डायसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. हटायचं नाही विचार काय करतोय समजदार राजा. सरकार पुन्हा आणायचं हाय, सांगायचं हाय अवघा महाराष्ट्र माझा. एक एक जण तन्मान धन विसरून झुंजाया. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. झोकवून देत आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस दादाची दादागिरी. राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. हटायचं नाही विचार काय करतोय समजदार राजा. सरकार पुन्हा आणायचं हाय, सांगायचं हाय अवघा महाराष्ट्र माझा. एक एक जण तन्मान धन विसरून झुंजाया. कोण विजय होणार, कोण 63 रन, 63 रन ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आत आपण पाहतोय. परत एकदा नाथांचा नाथ नवनाथ मैदानाच्या आत पूर्णपणे घेऊन आला गेलाय. कुछ किए बिना जे कार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डर कर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 3 चेंडू जर डॉट केले तर शरद भाऊ, शेखर भाऊ शेजूळ यांच्या वतीनं 101 रुपयाचं पारितोषिक. आणि सुनीलची विकेट जर घेतली तर नवनाथसाठी 201 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिकांची खैरात. समोरच्या बाजूला जे आपण पाहतोय पूर्णपणे बेधुंद झालेला खेळाडू सुनील खर्डे यावेळेस मात्र शांत बसलाय. 63 धावा जे आतापर्यंत आहेत. जिथं जिथं त्यानं 100 बनवल्या एकट्यानं, तिथं तिथं आता फक्त 63 बनवले गेल्या संघासाठी. आर के रायडर्स गोलंदाज तयार. हा चेंडू जे आपण पाहतोय वाईड बॉल. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय आझिम ब्रदर्स किराणाचे मालक आहेत
मोमीन मुसाणी यांच्या वतीने मात्र पारितोषिक आले. सुनील खर्डेनं 6 चेंडूवरती तर 6 षटकार खेळले, तर त्यांच्या वतीनं 2000 रुपयांचं पारितोषिक मोमीन मुसाणी यांच्या वतीने मात्र दिलं जाणार आहे. गोलंदाज जे आपण पाहतोय तयार होतोय नवनाथ. यावेळेस जेल डिप्लॉय बड़ी मछली जाल में सुनील खरडे बात. आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशा यांच्या वतीनं मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. आपण पाहतोय नवनाथ गुंजाळ याच्यासाठी मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. स्कोर कार्डवरती जे आपण पाहतोय 64 धावा हा आहे पंढरीचा 16. तर रवी तनपुरे यांच्या वतीनं यानंतर जरी विकेट गेली तर या ठिकाणी नवनाथसाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र दिलं जाणार आहे. 64 धावा धावफलकावरती जे आपण पाहतोय बनवले गेल्यात. आणि आपल्या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं रेसिंग सायकलचं योगदान ज्यांच्या Wide ball. माध्यमातून मात्र या ठिकाणी दिले गेले. सुनील शेठ भट्टड आपण पाहतोय आपल्या स्पर्धेसाठी रेसिंग सायकलचं जे काही योगदान त्यांच्या माध्यमातून दिले गेले त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत होते. नामदार चषक राहुरी प्रीमियर लीग 2021 मध्ये तुमचं सहर्ष असं स्वागत. परत एकदा बिग हिट केलाय क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडूच्या पाठीमागे धावतायत सीमा रेषेच्या लगत. त्या ठिकाणी जे आपण पाहतोय फील्ड केली जाते. लाजवाब एफर्ट जे आपण पाहतोय त्या ठिकाणी मला वाटतं किरण शिंदे जे पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये पाठवला होता. स्कोर कार्डवरती संघाची धावसंख्या 67 धावा जी पूर्णपणे आतापर्यंत बनवली गेली आहे. थोडी देर में मैदान पर अंधेरा सा जाएगा, सागर लहराएगा, अंबर झूम के नाचेगा, उसके पहले होगी एक नई शाम. पहले इसके आगे पहले मिलेगा एक नाम. आज की शाम किसके नाम? दाने दामे पे होता है खाने वाले का नाम. आज की शाम किसके नाम? आणि हा षटकार देव धनादन दादाची दादागिरी. ही दिशा आणि हा षटकार घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊ. इस्माईल शेख, राहुल कसाब, नौशाद शेख आणि संपूर्ण YMCA परिवाराने घेतलेले कष्ट Thank you. आणि त्यानंतर ही स्पर्धा जी आपल्याला पाहायला मिळते नामदार चषक 2021. आपण पाहतोय आपल्या स्पर्धेला ज्यांनी खऱ्या अर्थानं युट्यूब लाईव्ह सौजन्य दिले सन्माननीय शफीक भाई शेख यांचं देखील या ठिकाणी जे आगमन होते. शफीक भाईंचं या ठिकाणी नामदार चषक 2021 राहुरी प्रीमियर लीग 2021 तर्फे सहर्ष असं स्वागत. खराब क्षेत्ररक्षण चेंडू जात आहे राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. धावफलक 77 धावा धावफलकावरती जे आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. शेवटचे अजून देखील 2 चेंडू जे आपण पाहतो या ओव्हरचे शिल्लक आहे. ओ हा चेंडू परत एकदा खराब आहे. वाईड बॉल पंच पूर्णपणे घोषित करतायत. अतिरिक्त वाईट चेंडू देखील आणि एक धाव सुद्धा जे आपण पाहतोय कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून. संघाचं धावफलक जे आपण पाहतोय वाढलं जात आहे. स्कोर कार्डवरती जे आपण पाहतोय 79 धावा 79 रन ऑन स्कोर कार्ड. काय कामगिरी केली जाते पाच शेवटच्या षटकामध्ये थोडीशी तोडफोड मैदानाच्या आत फलंदाज करतायत. एका बाजूला जे आपण पाहतोय पूर्णपणे इम्रान, दुसऱ्या बाजूला दादाभाई शेख आणि षटक क्रमांक शेवटच्या मैदानाच्या आत आपण पाहतोय नवनाथ गुंजाल जे पूर्णपणे करतायत संघाचे कॅप्टन. यावेळेस
त्यांची तळपती तलवार आणि हा गेला षटकार 7 धावा 85 धावा धावफलकावरती. राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा एका मुखाने. इनिंगचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि अशा रीतीने जे आपण पाहतोय पूर्णपणे 85 धावांवरती समाधान मानावं लागते. 85 झाल्यात. 86 धावा जे आपण पाहतोय बजरंग इलेव्हन संघाला बनवायच्यात. 85 झाल्यात 86 बनवायच्यात बजरंग इलेव्हन संघाला. 36 बॉल 86 धाव्यांची गरज. मानकरी जर ठरायचं असेल तर या कराव्याच लागतील. चला चला घाई करायची आहे. ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवायचे आरके रायडर्स. ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवायचे. चला मानवंदना देऊया कर्तृत्वान युवा नेतृत्वाला. मान्य नामदार प्राजक्त दादा तनपुरे पाटील यांच्या कला कौशल्याला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहुरी व भारत भाऊ भुजाडी पाटील मित्र मंडळाच्या आयोजनाला सज्ज होऊया राहुरी प्रीमियर लीगच्या भव्य क्रिकेट स्पर्धेला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहुरी व भारत भाऊ भुजाडी पाटील मित्र मंडळाच्या वतीने दमदार नामदार मान्य श्री प्राजक्त दादा तनपुरे पाटील राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नावे आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा म्हणजेच राहुरी प्रीमियर लीग 2021 नामदार चषक पर्व दुसरे. या स्पर्धेमध्ये उपस्थित तमाम संघांचे संघ मालकांचे आयकॉन खेळाडूंचे देणगीदार मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या तमाम क्रिकेट प्रेमी रसिकांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत. हार्दिक स्वागत. साहेब नक्कीच आपण पाहतोय वेळात वेळ काढून या ठिकाणी मात्र चौथ्या दिवशी स्पर्धेला त्यांनी हजेरी लावली होती. आज मात्र त्यांना येण्यासाठी या ठिकाणी आपल्या बिझी शेड्यूलमुळे जो काही वेळ भेटला नाही. सोहमने मात्र या ठिकाणी स्पर्धेला जे काही हजेरी लावली. पुन्हा एकदा सोहम तनपुरे यांचं मात्र नामदार चषक राहुरी प्रीमियर लीग 2021 मध्ये सहर्ष असं स्वागत. यानंतर सन्माननीय सागरदादा तनपुरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. सागरदादा तनपुरे यांना देखील विनंती आहे आपण समोर या आणि आपला सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. आपल्या स्पर्धेसाठी ज्यांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जे दिले गेले असे सन्माननीय सागरदादा तनपुरे यांचा देखील आपण या ठिकाणी मात्र सन्मान करतोय. चला चला घाई करा. यानंतर बाळासाहेब भुंडे पाटील तृतीय पारितोषिक विभागून दिले गेले. त्यांच्यामध्ये यांचा सहभाग आहे. त्यांचं देखील या ठिकाणी शालानी श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मात्र सन्मान केला जातोय. बाळासाहेब भुंडे पाटील यांना देखील विनंती आहे आपण समोर या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. चला थोडेसे पाठीमागे सारखा प्रेक्षक. यानंतर उपनगराध्यक्ष सन्माननीय सूर्यकांत पाटील भुजाडी यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय उपनगराध्यक्ष सूर्यकांत पाटील भुजाडी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक आपल्या स्पर्धेला ज्यांच्या वतीने विभागून दिले गेले अनिल शेठ कासार. सन्माननीय अनिल शेठ कासार आपल्या स्पर्धेला ज्यांनी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक विभागून दिले गेले त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. अनिल शेठ कासार यांना विनंती आहे आपण मंचावरती यायचंय आणि आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. लगातार 6 षटकारासाठी 6767 रुपयाचं पारितोषिक जाकी अण्णा माळी यांच्या वतीने दिलं जाईल. 2 बॅट्समन आपण पाहतोय सलामीला मैदानाच्या आत गेलेत. योगेश पवार आयकॉन आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन नवनाथ गुंदाळ तर दुसऱ्या बाजूला संघाचा एक तारणहारता
मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे आपण पाहणार आहोत. प्रमोद दाडगे सामन्याला झालेली सुरुवात 86 धाव्यांचं टार्गेट. जोरदार टाळ्यांच्या गजराचे आपण पाहतोय. दोन्ही संघांचं जे काही स्वागत केलं जातंय. कोण होणार नामदार चषक 2021चा महामानकरी. मेगा फायनल मैदानाच्या आत 36 बॉल आणि विजयासाठी 86 धाव्यांची गरज. तर यानंतर आपल्या स्पर्धेमध्ये ज्यांनी युट्यूब लाईव्ह सौजन्य दिले प्रसिद्ध मासे व्यापारी सन्माननीय अफसर बेग मिर्झा आणि शफीर भाई शेख यांचा देखील या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सन्मान केला जातोय. सन्माननीय अफसर बेग मिर्झा आणि शफीर भाई शेख यांना देखील विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. यावेळेस फटका फसलाय आणि झेल टिपलाय. सुरेश मोरे झेल टिपतोय. आयकॉन योगेश पवार बाद. हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला. राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने हो बोला. राष्ट्रवादी पुन्हा. परिषद सन्माननीय मुजुभाई गाद्री यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मुजुभाई गाद्री यांना देखील विनंती आहे आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. आणि विकेट हॅट्रिक साठी अब्दाल सौदागर यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 1100 रुपयांचं पारितोषिक आहे. शून्यावरती जे आपण पाहतोय योगेश पवार यांना जे परतावं लागतं. शून्यात जन्मलो शून्यात वाढलो शून्याचं मंथन करून आणि योगेश पवारला आता मात्र शून्यावरती परतवलंय. तर मैदानाच्या आता आपण संघाचा आयडॉल पाहतोय विक्की मुंडे या स्पर्धेतील सर्वाधिक फास्टेस्ट 50 करणारा खेळाडू. यावेळेस नवनाथ करतोय जोरदार घणाघात आणि हा गेला षटकार. देव दानादळ सुरुवात 7 धावा. प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने हो बोला. राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा त्याचा. आकर्षण होतं टीव्हीएस कंपनीची 2 व्हीलर बाईक्स ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी मात्र या ठिकाणी भेटली. उपाध्यक्ष राहुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सलीमभाई शेख यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय सलीमभाई शेख यांना विनंती आहे आपण समोर या आणि आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर आपल्या स्पर्धेमध्ये ज्यांनी रेसिंग सायकलचं सौजन्य दिले सुनील शेठ भट्टर कृष्णा स्टील राहुरी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. साहेबांना विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. सन्माननीय सुनील शेठ भट्टर आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. सुनील शेठ भट्टर साहेबांना विनंती आहे आपण समोर या आपल्या देखील या ठिकाणी सन्मान होतोय. आपल्या स्पर्धेसाठी या ठिकाणी रेसिंग सायकल त्यांच्या माध्यमातून मात्र दिली गेली. त्यानंतर गुंजर देखील बाद झालाय. फलंदाज नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय विकास. प्रमोद ताडगेला जे आपण पाहतोय 2 यश संपादन जे काही आवाज घुमला नाद निनादला. आरपीएलच्या मैदानावर दणदणीत वाजला. आला 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 पहा पप्पू डीजे आला. लग्न समारंभ भक्तिगीत कथा स्टेज शो सभांसाठी प्रोफेशनल साऊंड सिस्टीम आणि लाईट डेकोरेशनची सुविधा देणारे महाराष्ट्रातील गाजलेलं नाव पप्पू साऊंड सिस्टीम अँड लाईट डेकोरेशन. प्रोप्रायटर पप्पू भाई. यस समोर जे आपण पाहतोय की थोडासा दबाव दोनही संघाच्या खेळाडूंवरती जे मित्रांनो आपल्याला पाहायला धन्यवाद. त्यानंतर आपल्या स्पर्धेला ज्यांनी डीजे सौजन्य दिले सन्माननीय दीपक शेठ रक्टे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. आणि विकेट चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. शिफा मोबाईलचा एक प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने हो बोला. राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला. राष्ट्रवादी पुन्हा.
प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एकामुखाने हो. संदीप नाटेकर आपण संपर्क करा. मार्केट कमिटीची कंपनीचे जे काही आपले कामगार आहेत त्यांना मी विनंती करेन बॉल आतमध्ये घेण्याचं कामकाज करा. मित्रांनो तुम्हाला सांगतो मला खास मुंबईवरून एक कॉलर आहे. सुनील खर्डेनं जे शतक कंप्लीट केलं ना सन्माननीय अमितजी ठाकरे साहेबांचं जे साहेब पूर्णपणे हे सामना पाहत होते आणि सुनीलचं थेट मुंबईवरून जे आपण पाहतोय कौतुक केलं जाते. यावेळेस चांगला फटका चेंडू जे आपण पाहतोय प्रमोद त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. धाव फलकावरती धावा जे आपण पाहतोय पूर्णपणे स्कोर कार्डवरती जे आपण पाहतोय संघाची धाव संख्या 11 रन जे आतापर्यंत बनवले गेल्या 86 धाव्यांचं टार्गेट जे पूर्णपणे स्वार करायचंय. विक्की मुंडेवरती जबाबदारी जी आपण पाहतोय आता खऱ्या अर्थानं पूर्णपणे टाकली गेली आहे. 75 धावा अजून देखील जे आपण पाहतोय बनवायच्यात. रिजवान या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज जे आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. इथं मात्र जे आपण पाहतोय अपील केली आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 27 चा वापर मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहतोय केला जातोय. चेंडू त्या बदल्यात जर पाहिलं तर पूर्णपणे अंगभेदक मारा जो पूर्णपणे होता. मॅच बॉल जे आपण पाहतोय बाहेर गेला होता. देण्याचं काम करा ते लाईन मन त्या ठिकाणी जे आहेत त्यांना. तर या ठिकाणी पारितोषिक येते रिजवान खान याने जर विकी मंडीची विकेट घेतली तर सन्माननीय युनिक मोटरचे प्रोप्रायटर सय्यद यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी रिजवान युनिक बेकर्स जे प्रोप्रायटर आहेत त्यांच्या वतीनं मात्र आपण पाहतोय 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जे असणार आहे. परत एकदा अपील परंतु यानंतर सन्माननीय समीर शेख सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. सरांना विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मात्र समोर या. सन्माननीय समीर शेख सर आपल्या देखील या ठिकाणी आपण सन्मान करतोय. रिजवान यांच्या प्रत्येक विकेटसाठी जे आपण पाहतोय राज शेख यांच्या वतीनं 101 रुपयाचं पारितोषिक. 12 धावा धावफलकावरती आहे. 2 फलंदाज बाद आहेत. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या सुरू आहे. यावेळेस पहा चेंडू जातोय थेट सीमारेषा पार. विक्की मुंडे ब्रँडेड षटकार 6 धावा. आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एकामुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज या वर्षी जे आपण पाहतो या मैदानावरती जो काही लुटला गेलाय धाव फलकावरती 18 धावा. ऍडव्होकेट राहुल भैया शेटे यांच्या वतीनं जर विक्कीनं पूर्णपणे मॅच सामना विनिंग करून दिला तर 2001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. विकी मुंडे यांनी जर सामना जिंकवला तर रवी तणपुरे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक. मुंडे बाद. विक्की मुंडे बाद. जनतेचा काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एकामुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमला राष्ट्रवादीचा काही. यांच्या वतीनं मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आले. आणि ज्या ज्या मान्यवरांनी पारितोषिकं लावली आहेत त्यांना विनंती आहे ती पारितोषिकं जमा करा. यानंतर मॅच झाल्यानंतर खेळाडू या ठिकाणी विचारण्यासाठी येतील. कोणीच पारितोषिकं जमा केलेली नाहीत. ज्या ज्या मान्यवरांनी पारितोषिकं लावली आहेत क्रीडा रसिकांनी पारितोषिकं लावली आहेत ती या ठिकाणी जमा करा. खेळाडू आणि प्रेक्षकांनी आतमध्ये कोणी येऊ नका. तुम्हाला परत एकदा विनंती आहे. पॅनल्टीला सुद्धा तुम्हाला सामोरं जावं लागेल. दोन्ही संघाने लक्षात असू द्या.
धावफलकावरती जे आपण पाहतोय स्कोर कार्ड 18 धावा, 3 फलंदाज बाद झाले गेलेत. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू रिजवान यांचा शिल्लक आहे. तर आपण पाहतोय फायनल मध्ये जो कोणी संघ प्रथम क्रमांक मिळवणार आहे गुराभाई शेख आणि प्रमोद शिंदे यांच्या वतीने मात्र 3000 रुपयांचं पारितोषिक ह्या ठिकाणी मात्र गुराभाई शेख आणि प्रमोद शिंदे यांच्या वतीने मात्र दिले जाणार आहे. आणि यावेळेस चांगला फाटका गॅप मध्ये काढलाय. चेंडू थेट ऑफ साइड सीमारेषा पार. लाजवाब ड्राईव्ह जो आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा 2 ओव्हर नंतर 22 धावा धावफलकावरती बजरंग इलेव्हन संघाच्या. 2 ओव्हर नंतर 22. दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. त्या संघामध्ये आपण पाहतोय ज्या संघांच्या संघ मालकांनी आपल्या स्पर्धेमध्ये संघ मालकत्व घेऊन या ठिकाणी मात्र स्पर्धेची शोभा वाढवली. त्या संघ मालकांनी जर कदाचित संघाला स्पॉन्सर केलं नसतं तर या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा देखील उभी राहू शकली नसती. खऱ्या अर्थानं त्या संघ मालकांचे नक्कीच आपण या ठिकाणी धन्यवाद देणार आहोत. त्यांना मात्र आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. प्रथमतः 24 चेंडू आणि 64 धाव्यांची गरज. 5 शेवटच्या मैदानावरती 24 चेंडू आणि 64 धाव्यांची गरज आहे. बजरंग इलेव्हन हा संघ तुम्ही पाहता मैदानावरती स्ट्राईक एंड वरती खेळण्यासाठी फलंदाज मैदानावरती मात्र तयार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे. हा चेंडू मैदानावरती डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल झालाय आणि फलंदाज बाद. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी घुमला. कॅल्क्युलेशन देखील मैदानावरती आपण या ठिकाणी नक्कीच सांगणार आहोत. षटक क्रमांक नवनाथ सर कॅल्क्युलेशन सांगा एकदा. शेवटचे 17 चेंडू माफ करा 23 चेंडू आणि 64 धाव्यांची गरज. शेवटची आपण पाहतो या ठिकाणी 23 चेंडू आणि 64 धाव्यांची गरज. बजरंग इलेव्हन ह्या संघाला मात्र विजयासाठी असणार आहे. पाहूया मैदानावरती मात्र कोण बाजी मारणार. कोण मैदानावरती मात्र राहुरी प्रीमियर लीग नामदार चषक 2021 चा मानकरी ठरणार हे आता आपण पाहणार आहोत. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए पर जमीन पे नहीं गिरता, अरे गिरते हैं हजारों दरिया समंदर में पर कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. कोण मैदानावरती सिकंदर ठरणार. गोलंदाज हा चेंडू पहा खेळलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकला तोफेचा गोळा. हा षटकार. राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा आवाज जनतेचा. स्कोरबोर्डवरती आपण जाणार आहोत. धावफलकावरती धावा आहेत 28 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हा चेंडू पहा पॉइंटच्या दिशेला खेळला. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला पाठबोरा आहे आणि पहा आउटफील्ड मात्र बरीचशी वेगवान आणि चेंडू थेट सीमारेषा फोडतोय. मॅग्निफिसंट पॉवरफुल स्ट्रोक. चौकार 4 धावा. राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणा. 11 आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय RK रायडर्स हा संघ मात्र मैदानावरती आहे. दोन्ही संघ मैदानावरती अतिशय ताकदवान आहेत. दोन्ही संघ राहुरी प्रीमियर लीग 2021 पर्व दुसऱ्याच्या फायनल पर्यंत पोहोचले. त्यावरून दोन्ही संघांची ताकद मैदानावरती किती मोठी आहे. कोणता संघ विजेतेपद मिळवेल, कोण मात्र दुसऱ्या पर्वाचा मानकरी ठरणार. गोलंदाज तयार. ओ हा चेंडू पहा याच दरम्यान हेलिकॉप्टर आणि थेट सीमारेषेवरती आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. शिवरायांची तळपती तलवार आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार. षटकार. आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. क्रीडा रसिकांची प्रचंड गर्दी मैदानावरती आहे आणि क्रीडा रसिकांना जर ही स्पर्धा हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. राहुरी प्रीमियर लीग 2021 नामदार चषक 2021 चा मानकरी कोण.
गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय, गोलंदाज मैदानावरती तयार, स्ट्राइक एंड वरती फलंदाज दादाभाई. हा चेंडू पहा या ठिकाणी नो चेंडू मैदानावरती आहे, नो चेंडू मैदानावरती आहे. धावफलक पहा पुन्हा एकदा एका धावेने पुढे जाते. स्कोरबोर्ड वरती आपण जातोय 39 रन, 39 धावा या ठिकाणी मात्र धावफलकावरती आहेत. पाहूया मैदानावरती मात्र आता कोण बाजी मारणार आहे, कोण मैदानावरती मात्र या ठिकाणी विजेतेपद मिळवेल. पहा कोणताही संघ या ठिकाणी जरी विजेतेपद मिळवला तर शेवटी विजय हा क्रिकेटचा होणार आहे, हे फार महत्वाची गोष्ट आहे. अतिशय दर्जेदार पद्धतीने मैदानावरती तुम्ही पाहता या ठिकाणी मात्र सामना सुरू आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. हा चेंडू या दरम्यान अतिशय सुरेख चेंडू मैदानावरती केलाय. पहा बजरंग 11 हा संघ मात्र बराचसा बॅकफूट वरती आहे. संघ आपण पाहतोय बराचसा बॅकफूट वरती गेलाय. संघावरती तुम्ही पाहताय पराजयाची वादळ घोंगावतायत आणि ह्या परिस्थितीमधनं इथे जर मार्ग काढायचा असेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये बहुत गलत बात है. प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज हा चेंडू बा बॅटची एज घेतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचणार की नाही आणि या ठिकाणी आपण पाहतोय सुनील खर्डे दूरवरती होता. एक सिंगल मैदानावरती आली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील मैदानावरती यशस्वी झालाय आणि याच दरम्यान आपण पाहतोय षटक मैदानावरती संपले आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपण स्कोरबोर्ड वरती जाणार आहोत. धावा सांगा. 3 ओव्हर नंतर 41 धावा. काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने. 45 धावा. 18 चेंडू आणि विजयासाठी 45 धाव्यांची गरज. 18 चेंडू मध्ये 41 बनवल्यात तर 18 चेंडू मध्ये अजूनही मैदानावरती 45 बनवायच्यात. पोलादी निर्धार अमुचा, असुर बळांची खंत नसे, स्वातंत्र्याच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे. श्रद्धा हृदयातील अमुच्या, वज्रहुन बलवंत असे, मरण मारुनी पुढे निघाले, गर्व तयाचा कोण हरी, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी बजरंग 11 संघाला 45 धाब्यांची गरज. गोलंदाजी मार्गवरती आता पहा गोलंदाज मैदानावरती मात्र तयार आहे. पाहूया कशा पद्धतीने मैदानावरती आता कामगिरी केली जाईल. आपण पाहतोय या ठिकाणी मात्र गोलंदाज या दरम्यान तयार होतोय. दादाभाई शेख. दादाभाई आपण पाहतोय स्ट्राइक एंडवरती मैदानावरती तयार. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आहे. हा चेंडू पहा आडव्या बॅटनं मैदानावरती खेळलाय. काऊ कॉर्नरला जाईल. क्षेत्ररक्षक पहा उदय आठवडे मात्र चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल मैदानावरती येणार आहे. पहा मेगा फायनलचा हा थरार तुम्ही मैदानावरती या ठिकाणी पाहताय. आज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला एक नवीन इतिहास या मैदानावरती मात्र घडला गेला. सुनील खर्डेचं शतक तुम्ही ह्या मैदानावरती पाहिले. आजच्या दिवसाचं नव्हे तर टेनिस क्रिकेट जगताचं मात्र हा दिवस खऱ्या अर्थानं सुवर्ण अक्षराने लिहून ठेवणार आहे आणि ह्या सुवर्ण दिनाचे ह्या घडीचे आपण मात्र साक्षीदार आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू बॅटच्या रेंज मध्ये येत नाहीये. चेंडू बॅटला बाय बाय करत निघून गेलाय. थेट सुनील खर्डेच्या हातात जाऊन विसावलाय. डॉट चेंडू मैदानावरती आहे. आपण पाहतोय समीकरण पुन्हा एकदा बदललंय, बिघडलंय. पहा सामना गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे मात्र झुकलाय म्हणण्यापेक्षा गोलंदाजी करणाऱ्या संघानं आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती स्वतःकडे झुकावलाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. हा चेंडू पहा बॅट चेज, मिस टाइम शॉट, क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल झालाय आणि फलंदाज दादाभाई तंबूच्या आश्रयाला. फलंदाज पहा दादाभाई मैदानावरती बाद होतोय तर नवीन फलंदाज सुनील मत आता मैदानावरती येणार आहे. पाहूया अतिशय दर्जेदार पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा तुम्ही या ठिकाणी पाहताय. नामदार प्राजक्त दादा तनपुरी चषक राहुरी प्रीमियर लीगचा थरार तुम्ही मैदानावरती या ठिकाणी पाहताय. एकदा आपण टार्गेट कडे जाणार आहोत. धावसंख्या सांगा नवनाथ सर. 44 अजून देखील बनवायच्यात. 44 धावा अजूनही विजयासाठी बनवायच्यात. गोलंदाजी मार्गवरती पहा गोलंदाज देखील या ठिकाणी तयार. स्ट्राइक एंडवरती फलंदाज देखील आहे. सामना थोडासा अवघड आहे, सामना कठीण आहे, पण अशक्य अशी गोष्ट मैदानावरती काहीच नाहीये. तुम्हाला मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. प्रसिद्धी आपोआप भेटेल. मिस टाइम शॉट, क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल झालाय पण ह्या ठिकाणी निसटतोय. झेल मैदानावरती सुटलाय. पहा एका क्षणी असं वाटलं होतं झेल मैदानावरती झालाय पण शेवटच्या क्षणी चेंडू मात्र जमिनीवरती आदळला. झेल सुटलाय आणि त्यानंतर वसूल केलेली एक सिंगल धावफलकाला आकार देणार आहे. चुका मैदानावरती या ठिकाणी मात्र टाळाव्या लागतील. इतक्या मोठ्या व्यासपीठावरती तुम्ही या ठिकाणी मात्र सामना खेळताय. मेगा फायनलचा सामना आहे. फायनलचा धगधगता थरार तुम्ही या ठिकाणी पाहताय. कोण मैदानावरती पहा बाजी मारते, कोण मानकरी ठरणार, कोण बाजीगर ठरणार, यासाठी मात्र ही लढत.
हा चेंडू रिव्हर्स अटेंड केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बराच दूरवरती आहे आणि एक टप्पा खात चेंडू सीमारेषा फोडतोय. 4 धावा चौकार. खाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला. राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने दिशा. धावफलक सांगा. 47 धावा. 47 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी बनवायच्यात 39 धावा. शेवटची 13 चेंडू आणि 39 धाव्यांची गरज. शेवटचे 13 चेंडू आणि 39 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा बॅटवरती परफेक्ट आला नाही. मोठा फटका खेळण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न केला गेला होता आणि त्यानंतर तुम्ही पाहताय एक सिंगल मैदानावरती आली. धावफलक एका धाव्याने मात्र मैदानावरती पुन्हा एकदा पुढे जाते. स्कोरबोर्ड वरती आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. 48 झाल्यात. शेवटचे 12 चेंडू आणि 38 धाव्यांची गरज. शेवटच्या मैदानावरती 12 चेंडू आणि 38 धाव्यांची गरज. अजूनही विजयासाठी बजरंग 11 या संघाला मात्र विजयासाठी आहे. चला वेळ घेऊ नका. अंधार होतोय. यानंतर मान्यवरांचा सन्मान देखील आपल्याला करायचा आहे. बक्षीस वितरण देखील संपन्न करायचे. त्यामुळे वेळ घेऊ नका. वेळ आपल्याकडे कमी आहे. पाहूया मैदानावरती आता शेवटची 2 षटकं. मैदानावरती मात्र कोणता गोलंदाज मैदानावरती या ठिकाणी करणार आहे. 12 चेंडू आणि 38 धाव्यांचं आव्हान मैदानावरती. पाहूया 12 चेंडू मध्ये 38 पूर्ण केले जाणार की नाही. अशक्य अशी गोष्टी मैदानावरती कोणतीच नाहीये. पहा एपीजे अब्दुल कलाम साहेबांचं एक वाक्य आहे, इंतजार करने वालों को सिर्फ उतना मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. आणि आज जर तुम्ही वेळेची वाट पाहत राहिलात तर तुमच्या हाती मैदानावरती मात्र काहीच लागणार नाही. 12 चेंडू 38. हा चेंडू पहा रिव्हर्स अटेंडचा प्रयत्न यशस्वी झालाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी पहा दूरवरती आहे. चेंडूने दिशा बदलली आहे. एक धाव तर येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केलाय आणि पाहता पाहता 2 धावा मैदानावरती येत आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 11 आणि 11 चेंडू मध्ये 36 धाव्यांची गरज. 11 चेंडू 36 धावा. आज सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहिले 6 चेंडू मध्ये 36 पूर्ण करणारा सुनील खर्डे ह्या मैदानावरती तुम्ही पाहिलाय. आज मैदानावरती या ठिकाणी 11 चेंडू मध्ये 36 पूर्ण करायच्यात. पहा चेंडू मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः चेंडू खाली. कॉट अँड बॉल. फलंदाज बाद. जाऊया साथीने एका मुखाने हो बोला. राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला. राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने. भाई शेख आणि प्रमोद शिंदे यांच्या वतीने देखील 3000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जे दिलं. हॅलो 3000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र दिलं जाणार आहे. 71,000 रुपयांचं पारितोषिक आहे. जो कोणी विजेतेपद मिळवेल त्याला अजून 3000 रुपयांचं पारितोषिक. असं 74,000 रुपयांचं पारितोषिक पहिल्या क्रमांकासाठी या ठिकाणी दिलं जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा. ओ हा चेंडू तुम्ही पाहता या ठिकाणी मात्र वाईट चेंडू आहे. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चा वापर या ठिकाणी मात्र पंचांनी केलाय. धावफलक आपण पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा एका धावेने पुढे जाते. स्कोरबोर्ड वरती आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. धावा सांगा. स्कोर कार्ड वरती जे आपण पाहतो 51 धावा झाल्यात. 35 बनवायच्यात. तर आपण पाहतोय ओव्हर हॅट्रिक साठी राजू बॅटरी राजूबाईंच्या वतीने मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक. हा चेंडू या दरम्यान खेळलाय. क्षेत्ररक्षक पहा चेंडू खाली झेल होतोय आणि फलंदाज बाद. रिझवान खान तुम्ही पाहताय संघाचा संघ मालक आहे. संघाचा कॅप्टन आहे आणि संघाचा कॅप्टन कसा असावा संघ मालक कसा असावा याचं उत्तम उदाहरण तुम्ही मैदानावरती पाहताय. संघाला ज्या वेळेस त्याच्या गोलंदाजीची गरज होती त्यावेळेस तुम्ही पाहताय मैदानावरती रिझवाननं गोलंदाजी केली आणि यानंतर जर एक विकेट घेतली तर या ठिकाणी तुम्ही पाहताय युनिक मोटर्स यांच्या वतीने मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक रिझवान खान यांच्यासाठी असणार आहे. 51 धावा धावफलकावरती. 51 धावा पूर्णपणे धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. 1500 रुपयांचं पारितोषिक आणि हा चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा प्लस वाईट
एकूण 5 धावा भेटणार आहेत. इथं चौकार येतोय. तर या ठिकाणी मात्र रिजवान खान याने जर हॅट्रिक पूर्ण केली तर एक अँड्रॉइड मोबाईल जो दिला जाणार आहे 56 धावा वरती. मोबाईल यांच्या वतीने मात्र एक अँड्रॉइड मोबाईल या ठिकाणी मात्र रिजवान खान याच्यासाठी मात्र जो असणार आहे. पाहूया गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा रिजवान तयार होतोय. आणि ओव्हर हॅट्रिक जर घेतली तर राजू बॅटरी यांच्या वतीने मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक. रिजवान तयार. हा चेंडू बॅटच्या झोन मध्ये येत नाहीये, बॅटच्या रेंज मध्ये आला नाहीये. डॉट चेंडू मैदानावरती आलाय. रिजवान खानचं इथं मात्र मैदानावरती कौतुक करावं लागेल. आणि रिजवान खानची गोलंदाजी जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. काय गोलंदाजी मैदानावरती केली. सकाळच्या सत्रापासून 2 आयकॉनच्या विकेट्स मात्र ह्या कॅप्टनने घेतल्यात, संघनायकाने घेतल्यात. आणि तुम्ही पाहताय ज्यावेळेस संघाला गरज होती त्यावेळेस तो मैदानावरती उभा राहिला. त्यावेळेसाठी नक्कीच मी एक वाक्य सांगेल, ना कद बडा ना पद बडा, ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में खडा वो सबसे बडा. संघाला ज्यावेळेस अडचण होती त्यावेळेस मात्र तो मैदानावरती उभा राहिला आणि एक दर्जेदार गोलंदाजी मैदानावरती केली. आणि इथं आता तिसऱ्या पंचांची मदत. थर्ड अंपायरकडे आपण जाणार आहोत. गोलंदाज धावपत असेल की नाही फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी आपण जी घेणार आहोत. मेगा फायनलचा हा सामना तुम्ही या ठिकाणी पाहताय. फार मोठमोठे आवाज या ठिकाणी मात्र जे येत आहेत. नामदार चषक प्राजक्त दादा तनपुरे पाटील यांच्या नावावरती आपण पाहतोय. नामदार चषकाचे आयोजन केले गेलं. राहुरी प्रीमियर लीग या ठिकाणी मात्र जी उभारली गेली. अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं नियोजन आयोजन तुम्ही या ठिकाणी पाहताय. स्पर्धेसाठी तुम्ही पाहताय संतोष भालेराव सर, राजू डावकर सर, सतीश भालेराव सर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. तर www.cricklight.in च्या माध्यमातून आपण पाहतोय स्पर्धेचं थेट प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून मात्र केले गेले. त्याच पद्धतीने समालोचक म्हणून आपण पाहतोय दीपक मंडले सर, त्यानंतर नवनाथ साबळे सर यांचा आवाज मात्र तुमच्या कानापर्यंत पोहोचला. त्यानंतर तुम्ही पाहता या स्पर्धेचे आयोजकांना द्यावे तेवढे धन्यवाद खऱ्या अर्थानं थोडे आहेत. आणि आज तुम्ही पाहताय आयोजकांनी घेतलेले जे काही कष्ट आहेत त्या कष्टाचं चीज झालंय मैदानावरती. तुम्ही या ठिकाणी पाहताय शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. एकदा कॅल्क्युलेशन सांगा सर. चेक होऊ दे, थांबा 1 मिनिट. आपण पाहतो या ठिकाणी मात्र स्पर्धेच्या आयोजकांना द्यावे तेवढे धन्यवाद नक्कीच थोडे आहेत. आज शेवटचा दिवस, शेवटचा सामना, शेवटची इनिंग मैदानावरती मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आणि तुम्ही पाहताय शेवटचा दिवस रंगलाय, रंगतोय, थाटामाटात बहरतोय, फुलतोय. यात मात्र कोणताही या ठिकाणी शंका नाहीये. राहुरी प्रीमियर लीग नामदार चषकाचा मानकरी कोण यासाठी मात्र ही लढत, हा संघर्ष तुम्ही मैदानावरती पाहताय. आणि फलंदाज धावबाद स्वरूपात बाद. एक मिनिट. पुन्हा शेवटचे 7 चेंडू आणि 30 धावा या ठिकाणी 8 फलंदाज बाद आहेत. 8 फलंदाज बाद झालेत. 7 चेंडू मध्ये 30 बनवायच्यात. सकाळच्या सत्रामध्ये मी मगाशी देखील तुम्हाला सांगितलं 6 चेंडू मध्ये 36 धावा या ठिकाणी सुनील खर्डेने पूर्ण केल्या. आता 7 चेंडू मध्ये 30 बनवायच्यात. पाहूया मैदानावरती मात्र कशा प्रकारची कामगिरी असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रिजवान मैदानावरती तैयार. स्ट्राइक एंड वरती फलंदाज देखील तैयार. आखिरी 7 गेंदे और जीतने के लिए 30 रनों की जरूरत. गेंदबाज तैयार. हा चेंडू तुम्ही पाहता या ठिकाणी मात्र वाईट चेंडू मैदानावरती आहे. अवंतर चेंडू मैदानावरती केलाय. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 29 धावेंची गरज आहे. पहा अनिश्चितता तुम्हाला या ठिकाणी नक्कीच जाणवणार आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जाणार नाही तोपर्यंत स्पर्धेचा विजेता कोण, स्पर्धेचा मानकरी कोण हे मात्र नक्कीच सांगणं कठीण आहे. पुन्हा एकदा रिजवान तयार. ओ हा चेंडू पहा, परफेक्ट पुढे ऑफ द बॅट, डीप मिड विकेटच्या दिशेला जातोय आणि चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर गेलाय. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा, षटकार. आणि पहा मैदानावर काय घडलंय. एका संघ मालकानं दुसऱ्या संघ मालकाला सीमारेषा दाखवली, आसमान दाखवले आणि षटकार ठोकलाय. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 23 धावेंची गरज. प्रेक्षकांपैकी जे आपण पाहतोय आपले राजू सक्सेस आहेत ना, त्यांनी एक डायलॉग एका चिठ्ठीवरती लिहिलाय आणि पाठवलाय. नजर ने नजर को नजर का नजरना नजर किया, लेकिन नजर को नजर का नजराना नजर ही नहीं आया.
राजू सक्सेस यांचा डायलॉग आहे, चिठ्ठीवरती लिहून पाठवलाय. धन्यवाद. शेवटच्या मैदानावरती आपण पाहतोय 6 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्यात. किती कॅल्क्युलेशन असेल? 6 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज. 23 धाब्यांची गरज मैदानावरती आहे. पाहूया मैदानावरती 6 चेंडूंचा फासला आहे. कोण मात्र नामदार चषकाचा मानकरी ठरणार, कोण मैदानावरती मात्र राहुरी प्रीमियर लीगचा मानकरी ठरणार. एकदा दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या. प्रेक्षकांनी उठू नका, प्रेक्षकांनी उठू नका. 6 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या 23 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मैदानावरती या ठिकाणी मात्र तयार. पाहूया कशा पद्धतीची कामगिरी मात्र मैदानावरती केली जाईल. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 23 धाव्यांची गरज. पहिला चेंडू मैदानावरती डॉट, पहिला चेंडू मैदानावरती निर्धाव आलाय. शेवटचे 5 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 23 धावा बनवायच्या. सामना विजय करून दिला तर कैलासजी गुंजाळ आणि राजेंद्र गुंजाळ यांच्या वतीने तब्बल 5001 रुपयाचं पारितोषिक आहे. शेवटचे पहा मैदानावरती 5 चेंडू आणि 23 धावा. गोलंदाज तयार. पहा पुढे सरसवत हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. धावबाची संधी इथं मात्र गमावली आहे आणि चेंडू सीमारेषेकडे जातोय. 2 मैदानावरती येत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चेंडू थेट सीमारेषेकडे जातोय. 4 धावा आणि चौकार. एकूण तुम्ही पाहताय किती धावा येणार पंच? एकूण धावा किती आहेत? एकूण 5 धावा ह्या चेंडूवरती आल्यात. कॅल्क्युलेशन पुढे एकदा नवनाथ सरांकडे आपण जाऊयात. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी 18 धाव्यांची गरज. शेवटचे 4 चेंडू आणि 18 धावा. सामना पहा मैदानावरती होता कुठे आणि सामना आलाय कुठे. प्रेक्षकांवर्गाने देखील आता ह्या ठिकाणी श्वास रोखून ठेवलेत. शेवटचे 4 चेंडू 18 धावा. 3 षटकार जर मैदानावरती खेळले गेले तर आयके रायडर संघ मात्र या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरेल. पण इथं जर डॉट चेंडू मैदानावरती आले तर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह असणार आहे. शेवटच्या मैदानावरती आपण पाहतोय 4 चेंडू मैदानावरती शिल्लक आणि 4 चेंडू मध्ये 18 धाब्यांची गरज. काय कामगिरी मैदानावरती करणार? स्ट्राइक एंड वरती खेळण्यासाठी आपण पाहतोय फलंदाज मैदानावरती तयार आहे. राजेश गुंजाळ संघाचे ओनर, संघ मालक तयार. ओ हा चेंडू क्लीन बोल्ट, क्लीन बॉल थेट यष्टांचा वेध आणि फलंदाज बाद. हॅलो, या ठिकाणी तुम्ही पाहताय राजू गुंजाळ मात्र मैदानावरती बाद झालाय. शेवटचे 3 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत आणि विजयासाठी 18 धाव्यांची गरज आहे. सामना अजून संपला नाही, अजून मैदानावरती काही होऊ शकतं. शेवटचे 3 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडणार नाही तोपर्यंत मात्र राहुरी प्रीमियर लीग नामदार चषकाचा मानकरी कोण हे सांगणं मात्र फार मोठं या ठिकाणी कोण आहे, प्रश्नचिन्ह आहे. आपण पाहूया मैदानावरती मात्र कोण मानकरी ठरणार. शेवटचे 3 चेंडू विजयासाठी 18 बनवायच्यात. एका बाजूला तुम्ही पाहताय बजरंग 11 तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय आरके रायडर्स हा संघ मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती तयार. ओ हा चेंडू लागोपाठची दुसरी विकेट आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहताय संघ संघ आपण पाहतोय या ठिकाणी ऑल आउट झालाय आणि राहुरी प्रीमियर लीग नामदार चषकाचा मानकरी ठरतोय आरके रायडर्स. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही शाहुरी प्रीमियर लीग दुसऱ्या सर्वांची पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. मागं हटायचं नाही, विचार काय करतोय समजदार राजा. सरकार पुन्हा आणायचं हाय, सांगायचं हाय अवघा महाराष्ट्र माझा. एक एक जण सन्मान धन विसरून झुंजाया. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा.
यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. प्रथम क्रमांकाचा मानकरी, द्वितीय क्रमांकावरती विराजमान झालाय बजरंग 11. कैलास शिडगुंदळ आणि अनिल शिडगुंदळ यांच्या मालकीचा संघ आहे. गोपी मंडळ